Hello student, today we'll be discuss about that the differently able person or mentally or physically person. Okay, then after that we'll be discuss about the rehabilitation. तर आपण डिफरंटली एबल पर्सनबद्दल आपण बघणार या ठिकाणी आपण त्यांना हँडिकॅप नाही बोलू शकत, आपण त्यांना डिफरंटली एबल पर्सन असं बोलू शकतो. त्यामध्ये डिफरंटली एबल पर्सनमध्ये काय आहे, जसं की फर्स्ट प्रपोज बाय द 1918 अँड अल्टरनेटिव्ह इज डिसेबल हँडिकॅप स्टेट्स ऑन द ग्राउंड दॅट it gave a more positive message and so avoid discrimination towards the people with disability. त्यानंतर बघू आपण ओके कंजेनाटल एक्झाम्पल. कंजेनाटल डिसलोकेशन म्हणजेच आपण त्यांना कंजेनाटल डिसॅबिलिटी बोलू शकतो. ट्रॉमॅटिक मीन्स लाईक डेट बर्थ इंजुरीज रोड ट्रॅक ॲक्सिडेंट. डिजनरेटिव्ह मीन्स लाईक डेट अल्ट्रायटिस इन्फ्लॅमेशन ऑफ दी बोन्स. त्यानंतर इन्फेक्टिव्ह मीन्स पोलिओमायलिटिस ओके टीबी ऑफ द स्पाइन हे इन्फेक्टिव्ह असू शकतं. न्यूट्रिशनल मीन लाईक प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. विटॅमिन ए डिफिशियन्सी त्याला न्यूट्रिशनल डिसॅबिलिटी आपण बोलू शकतो किंवा कॉजेस आपण त्यांना बोलू शकतो. केमिकल कॉज असं आहेत मर्क्युरी और लीड पॉयझनिंगमुळे सुद्धा हँडिकॅप होऊ शकतं किंवा डिसेबल होऊ शकतात. न्यूओप्लाझम म्हणजे एक्झाम्पल स्पेस ऑक्युपाईन लेजन. ओके मेटाबॉलिक जसं की डायबिटीस मलायटिसमुळे ॲम्प्युटेशन करावं लागू शकतं लेगचं किंवा हँडचं, त्यामुळे सुद्धा डिसॅबिलिटी फॉर्म होऊ शकते. In 2001, revealed that over 21 million population people in India are suffering from the one or more other kind of disability. जैसे कि 2.1% of population, 12.6 million are males, 9.3 million are female, more in rural and urban area. The highest number of disabled Uttar Pradesh, Bihar 1.9 million, West Bengal 1.8 million, Tamil Nadu and Maharashtra 1.6 million each. Nanta Tamil Nadu is the most and only state which has higher number of disabled females than males. Okay, Tamil Nadu मध्ये. Arunachal Pradesh has highest disabled males 66.6% and lowest proportion of female disabled. फिजिकल डिसॅबिलिटी टाइप्स ऑफ डिसॅबिलिटी आपण बघू. फिजिकल डिसॅबिलिटी आपण फर्स्ट बघणार आहेत. इम्पेअरमेंट ऑफ लिमिट्स द फिजिकल फंक्शन लिम्स और फाईन और ग्रॉस मोटर ॲबिलिटी. फिजिकल डिसॅबिलिटी आपण त्याला बोलू शकतो. डिपेंड ऑन देअर फिजिकल ॲक्टिव्हिटी नॉट प्रॉपरली शो. ओके त्यामुळे आपण त्यांना फिजिकल डिसॅबिलिटी असं बोलू शकतो. त्यानंतर आहे सेन्सरी डिसॅबिलिटी लाईक दॅट इम्पेअरमेंट ऑफ किंवा डिफॉर्मिटी इन अवर सेन्सरी ऑर्गन्स. इम्पेअरमेंट ऑफ वन ऑर मोर ऑफ सेन्स. And this term used as the primarily to refer the vision and hearing impairment, but other senses can be impaired. Okay, sometimes vision असेल किंवा हिअरिंग असेल ओके त्यामुळे आपण त्यांना डिफॉर्मिटी असं सेन्सरी डिफॉर्मिटी असं बोलू शकतो. तर ऑल्फॅक्टरी गस्टरी इम्पेअरमेंट. इम्पेअरमेंट ऑफ द सेन्स ऑफ स्मेल टेस्ट आर कॉमनली असोसिएट विथ द अगेन्स्ट एजिंग बट कॅन ऑल्सो ऑकर्स इन यंगर पीपल ड्यू टू द वाईड व्हरायटी ऑफ कॉज. समटाईम्स काय होणार की ऑल्फॅक्टरी अँड गस्टरी इम्पेअरमेंट हे ओल्ड एज पर्सनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं, पण इन यंग्स पिरियडमध्ये जर का होत असेल तर त्याला आपण डिसॅबिलिटी किंवा इम्पेअरमेंट असं बोलू शकतो. सोमॅटोसेन्सरी इम्पेअरमेंट इन्सेंटिव्हिटी टू स्टिम्युलाय सच एज टच हीट कोल्ड अँड पेन या इम्पेअरमेंट होणार या ठिकाणी सोमॅटोसेन्सरी ऑर्गन्समध्ये. त्यानंतर आहे बॅलन्स डिसऑर्डर. बॅलन्स डिसऑर्डर लाईक डिस्टर्बन्स दॅट कॅन कॉज इंडिव्हिज्युअल टू फील अनस्टडी फॉर एक्झाम्पल वेन द स्टँडिंग और वॉक. त्यामध्ये सुद्धा डिफेक्ट होऊ शकते किंवा डिसॅबिलिटी फॉर्म होऊ शकते बॅलन्स डिसऑर्डरमध्ये. त्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे रेंज फ्रॉम मेंटल रिटार्डेशन टू कॉग्निटिव्ह डेफिसिट अँड टू माइल्ड और टू स्पेसिफिक अँड स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी टू क्वालिफाय अँड मेंटल रिटार्डेशन इट इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आपण त्याला बोलू शकतो किंवा इंटेलिजन्स आपण त्यांना बोलू शकतो. इंटेलिजन्स डिफॉर्मिटी. समटाईम्स काय होणार जी रिटार्डेशन आहे रिलेटेड टू लर्निंग डिसऑर्डर असेल किंवा रीडिंग डिसऑर्डर असेल की त्यामध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी फॉर्म होऊ शकते. डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी एनी डिसॅबिलिटी दॅट रिझल्टिंग इन प्रॉब्लेम विथ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फॉर एक्झाम्पल स्पायना बायफिडा जर का असेल त्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये डिफॉर्मिटी फॉर्म होऊ शकते, तरच आपण स्पायनल बायफिडा किंवा डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी बोलू शकतो. 11 नंबरचा आहे नॉन व्हिजिबल डिसॅबिलिटी, जे आपल्याला व्हिजिबल दिसणार नाही. सेव्हरल क्रोनिक डिसऑर्डर सच एज डायबिटीज अस्थमा और इपिलेप्सी यामध्ये नॉन व्हिजिबल डिसॅबिलिटी असते, पण ही डिसॅबिलिटी फॉर्म होते पर्सन्समध्ये. लेवल्स ऑफ हँडिकॅप आपण बघू आता
किंवा डिसॅबिलिटी बघू आपण माइल्ड. माइल्ड मीन्स लाईक चाइल्ड कॅन परफॉर्म बेसिक लाईफ मॅनेजमेंट फंक्शन appropriate for child age and development, can use of mainstream method of the transportation and communication. child require Child require no equipment for daily functioning and may require average or slightly above an average medical care and appointment. That time the mild levels of handicap, sometimes person will be perform daily life activity, but they will not perform the high or long term life activity. समजा की a child is develop his daily activity, okay, sometimes growth and development, he will not perform properly learning activity, okay, play activity. This is called of the mild handicap. Then after that one, moderate handicap or a moderate disability also form in children's or adolescent or old age person. Child has relatively stable non correctable condition that is neither progressive non degenerative. Child can perform basic life management function appropriate for age and the development, feeding, dressing, toileting with the same assistance, okay. यामध्ये काय होणार की जे चाइल्ड आहे का त्यांना फिडिंग किंवा ड्रेसिंग किंवा टॉयलेटिंगसाठी असिस्टन्स पाहिजे किंवा ते प्रॉपरली परफॉर्म करू शकणार नाही त्यांच्या ॲक्टिव्हिटी, ओके. तर ॲक्टिव्हिटी इम्पेअरमेंट असणार, ओके, नॉट प्रोग्रेसिव्ह, प्रॉपरली वे फॉर्म करू शकणार नाही, गोईंग करू शकणार नाही प्रॉपरली, त्याला आपण मॉडरेट डिसॅबिलिटी असं बोलू शकतो इन चिल्ड्रन्समध्ये. सिव्हिअर डिसॅबिलिटी इन चिल्ड्रन्स किंवा ऑल एज ग्रुप जर का बघितलं आपण तर चाइल्ड मे रिक्वायर लाईफ सपोर्ट इक्विपमेंट or has a progressive, degenerative or terminal illness, require significant home modifications, require repeated doctor or frequent hospitalization or surgeries. यामध्ये सिव्हिअरमध्ये इट इज अ इम्पेअरमेंट ऑफ प्रॉपरली डिसॅबिलिटी आपण त्यांना बोलू शकतो. समटाईम्स त्यांना मॉडिफिकेशन आपण घरीसुद्धा करू शकतो किंवा मॉडिफिकेशन किंवा सर्जरी आपण हॉस्पिटलमध्ये किंवा सर्जनला दाखवून आपण सुद्धा त्यांची सर्जरी ऑपरेट करू शकतो. रिक्वायर 2 or more मेडिकल अपॉइंटमेंट पर वीक, ओके. त्यामध्ये त्यांना 2 weeks 1 weekमध्ये 2 अपॉइंटमेंट तरी डॉक्टरांना व्हिजिट करावं लागणार. रिक्वायर अ पॅरेंट और एड टू परफॉर्म बेसिक लाईफ मॅनेजमेंट फंक्शन, फिडिंग, ड्रेसिंग अँड टॉयलेटिंग. जे पण त्यांचे पॅरेंट असेल त्यांना प्रॉपरली गायडन्स करावं लागणार की फिडिंग, ड्रेसिंग, टॉयलेटिंग ऑफ द परफॉर्मिंग करायची त्यांच्या चिल्ड्रन्समध्ये, ओके. त्यानंतर डिसॅबिलिटी आपण बघणार इंडिव्हिज्युअल डिसॅबिलिटी म्हणजे फिअर, अँझायटी, ओरी अँड अप्रेन्सिव्ह, ओके. अनएम्प्लॉयमेंट असणार त्या ठिकाणी, त्यांना प्रॉपरली एम्प्लॉयमेंट भेटणार नाही बिकॉज ऑफ द डिसॅबिलिटी. डिपेंडन्सी, ते डिपेंड असणार त्यांच्या पॅरेंट्सवर, ओके, होम किंवा होम बेसिस रिलेशन्सवर, ओके. पर्सनॅलिटी प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये शो होणार आपल्याला, प्रॉपरली नॉट लर्निंग ॲक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये शो होणार नाही किंवा त्यांच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्रॉपरली दिसायला भेटणार नाही. डिसबिलीफ, ओके, डिप्रेशन अँड अँगर त्यांच्यामध्ये शो होणार, इंडिव्हिज्युअल झालं. आता फॅमिली अँड सोसायटी, स्टिग्मा, एक्सप्लॉयटेशन, आयसोलेशन किंवा जे पण ते फॅमिली किंवा सोसायटीमध्ये जाणार तर ते आयसोलेट करून घेणार स्वतःला, ॲबडॉमन करून घेणार, लेस लायकली टू द एज्युकेट, दे विल नॉट शो इंटरेस्ट इन अबाउट द एज्युकेशन, स्ट्रिक्ट बिगिनिंग, ओके. त्यानंतर मे बिकम विक्टिम ऑफ चाइल्ड ट्रॅफिकिंग और निग्लेक्टिंग, फॅमिली त्यांना असं शो करणार. त्यानंतर सायकोसोशल इम्पॅक्ट ऑफ डिसॅबिलिटी मे बी द लार्जेस्ट हँडिकॅप फॉर द डिसेबल पर्सन. इन रशिया अ फिजिकल डिफेक्ट इज कॉज ऑफ टू लिव्ह द न्यूली बॉर्न चाइल्ड इन द हॉस्पिटल अँड देन ही इज टेकन टू द ऑर्फनेज फॉर अ लाईफ बिकॉज ऑफ द चिल्ड्रन्स आर ऑफन इमोशनली अँड सायकोलॉजिकली डिफरेंट, ओके. हे झालं आपलं सायकोसोशल इम्पॅक्ट ऑफ द चाइल्ड, ओके. आणि एक रशियामधलं एक्झाम्पल दिलं होतं, जे न्यूबॉर्न चाइल्ड आहे त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं आणि ऑर्फनेजमध्ये त्यांना सोडण्यात आलं होतं बिकॉज ऑफ दे विल नॉट दे आर ऑफन इन इमोशनली सायकोलॉजिकल, ओके. ओकेशनल आपण बघू आपण ओकेशनल, जसं की डिसॅबिलिटी ऑल्सो रिड्यूस द डिग्री ऑफ फ्रीडम इन ओकेशनल चॉईस ऑफ फोर्सेस द हँडिकॅप पर्सन रिस्ट्रिक्टेड रेंज ऑफ जॉब्स, ओके. समटाईम्स त्यांना आपण ओकेशनल ट्रेनिंगसुद्धा देऊ शकतो, ओके. ज्यावेळेला आपण एखाद्या किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरला आपण व्हिजिट करणार त्या ठिकाणी त्यांना लाईक त्यांच्या कंडिशननुसार त्यांना जॉबबद्दल गायडन्स करणार आणि एज्युकेट करणार, लर्निंग ॲक्टिव्हिटी त्यांना प्रोव्हाइड करणार किंवा ते कसं सफर करू शकतात किंवा ते कसं डेली लाईफ त्यांची लिव्हिंग ॲक्टिव्हिटी करू शकतात विथ त्यांच्या जॉबसोबत, ओके.
Limitation of functions simplify reduce one employment option. For example, deafness is a limitation, is communication, and some jobs such as telephones operator require communication than the deaf person cannot be do. Okay. तर मग ज्या डिसॅबिलिटीमध्ये जे पर्सन आहे ते ती ॲक्टिव्हिटी किंवा ते जॉब्स नाही करू शकणार, पण त्यांना रिलेटेड टू अदर जे ॲक्टिव्हिटी आहे ओके त्यांना लर्न करायला सांगणार किंवा त्यांनाबद्दल त्यांना एज्युकेट प्रोव्हाइड करणार. आता अडॅप्टेशन टू डिसॅबिलिटी डिपेंड ऑन देअर एज. ओके, टाईप कोणत्या टाईप ऑफ डिसॅबिलिटी आहे ते बघणार. सेव्हरिटी ऑफ डिसॅबिलिटी किती आहे, द मिनिंग ऑफ द लॉस ऑफ पर्सन, ओके, सोसायटी ॲटिट्यूड टुवर्ड द डिसॅबिलिटी पर्सन, सोशल स्टिग्मा and unemployment. Prevention of the primary or the person will be able to disability, so that time the primary prevention is action taken before the onset of disease and to reduce the possibility of the occurrence of the disease by immunization, example like polio vaccine and health. त्यामध्ये आपल्याला डिसॅबिलिटी होण्यासाठी प्रिव्हेन्शन करायचं आहे, पोलिओ वॅक्सिनेशन द्यायचे आहेत, ओके, हेल्थ रिलेटेड इम्युनायझेशन करायचं, हेल्थ चेकअप प्रोव्हाइड करायचं. सेकंडरी प्रिव्हेन्शन लाईक दॅट डिसीज एजंट हॅज ऑलरेडी एंटर्ड इन टू द होस्ट, हेन्स द एफर्ट सीक टू डिटेक्ट डिसीज ॲट अर्ली स्टेज ऑफ द ट्रीटमेंट promptly to cure the disease at the earliest to slow the progress to prevent complications and limit disability when. ओके, यामध्ये आपल्याला डिसॅबिलिटी शो दिसायला होणार. ओके, त्यामध्ये जो पण पॅथोजन आहे किंवा एखादा डिसीज आहे तो एंटर होणार पर्सनच्या बॉडीमध्ये. ओके, त्यानंतर आपण त्यांना कसं आपण त्यांना ट्रीट करणार ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. टर्शरी प्रिव्हेन्शन वेन कॉम्प्लिकेशन हॅज ऑलरेडी ऑकर to handle the physical, mental and social economic disability by appropriate measures. ओके, या ठिकाणी आपण त्यांना टर्शरी प्रिव्हेन्शन्स म्हणजे लाईक दॅट त्यांच्या फिजिकल, मेंटल, सोशल जे पण हँडलिंग आहे किंवा ते हँडिकॅप झाले असेल त्यानुसार आपण त्यांना रिहॅबिलिटेशन प्रोव्हाइड करू शकतो. ओके, तर आपण आता शिकलो आहे की डिसेबल पर्सन विल बी फिजिकल किंवा मेंटल असेल. ओके, त्यामध्ये आपण बघितलं टाईप्स ऑफ डिसॅबिलिटी कोणत्या कोणत्या आहेत, प्रिव्हेन्शन बघितले. ओके, आणि त्यानंतर आपण त्यांचे ॲडव्हान्टेजेस बघितलं की इथपर्यंतच आपल्याला टॉपिकमध्ये सिलेबस आहे. ओके, आता नेक्स्ट आपण बघणार आहात रिहॅबिलिटेशन. ओके, आता आपण डिसेबल एबल पर्सन बघितला, डिसॅबिलिटी पर्सन. आता त्यानंतर आपलं टर्शरी प्रिव्हेन्शन नंतर फॉलो करायचं आहे रिहॅबिलिटेशन केअर ऑफ द डिसेबल पर्सन. ओके, डिफिनेशन आपल्याला ठिकाणी आपल्या आउटलाईन टाईप्स ऑफ रिहॅबिलिटेशन कोणते कोणते आहेत, नर्सेस रोल इन रिहॅबिलिटेशन सेंटर कोणते कोणते असतात, कंडिशन ट्रीट कशा करतो आपण, वर्कप्लेस सिटिंग त्यांना आपण कशी प्रोव्हाइड करतो. आता त्यानंतर आपलं ऑब्जेक्टिव्ह व्हॉट इज रिहॅबिलिटेशन, टाईप्स ऑफ रिहॅबिलिटेशन नर्सिंग स्किल इन्क्लुडिंग कंडिशन ट्रीटमेंट, नर्सेस रोल इन रिहॅबिलिटेशन, वर्कप्लेस इन सेटिंग रिहॅबिलिटेशन सेंटर. फर्स्ट वन आपलं इंट्रोडक्शन. पर्पजेस ऑफ द रिहॅबिलिटेशन टू रिस्टोर सम ऑल ऑफ द पेशंट फिजिकल, सेन्सरी अँड मेंटल कॅपेबिलिटीज. देर आर द लॉट्स ड्यू टू इंजुरी, इलनेस और डिसीज. समटाईम जर का पेशंट नॉट रिकवर असेल, ओके, समटाईम पेशंट हँडिकॅप असेल, ओके, त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये प्रोव्हाइड किंवा त्यांना ॲडमिशन करण्यात येते. ओके, त्यानंतर त्यांना एज्युकेशन किंवा लर्निंग ॲक्टिव्हिटी कशी करू शकतात ते त्यांच्या हँडिकॅप डिसीज कंडिशनमध्ये, ओके, किंवा डिफॉर्मिटी पर्सनमध्ये. ओके, रिहॅबिलिटेशन इज अ प्रोसेस हेल्पिंग इंडिव्हिज्युअल टू अचीव द हायेस्ट लेवल ऑफ इंडिपेंडन्स अँड द क्वालिटी ऑफ लाईफ पॉसिबल. ओके, रिहॅबिलिटेशनचं मिनिंग म्हणजे डेफिनेशन काय आहे की ज्यावेळेला जो पर्सन डिसेबल आहे किंवा डिसॅबिलिटी पर्सन आहे त्याला आपण कोणत्या वेने हेल्प करू शकतो किंवा त्यांना अचीव करू शकतो त्यांचा गोल. ओके, ज्यांना जे गोल अचीव करायचे आपण त्यांच्यामध्ये त्यांना हेल्प करणार, प्रॉपरली लर्निंग ॲक्टिव्हिटी त्यांना आपण दाखवणार. ओके, एज्युकेशन प्रोव्हाइड करणार रिलेटेड टू त्यांच्या कंडिशननुसार. ओके, समतांना आपण ॲक्टिव्हिटी करायला लावणार. ओके, समतांची गेम्स असेल, ओके, ज्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल त्यानुसार आपण त्यांना जॉबसुद्धा प्रोव्हाइड करणार. ओके, हे झालं आपलं रिहॅबिलिटेशन. त्यानंतर आहे बॅक अँड नेक, हँड, हिप अँड नी, मल्टी ट्रॉमा, मस्कुलोस्केलेटल, ऑर्थोपेडिक, स्पोर्ट्स इंजुरी असेल, वर्क इंजुरी असेल, टाईप्स ऑफ रिहॅबिलिटेशन आपण त्यांना देणार. ओके, आता आपण फर्स्ट वन बघू रिहॅबिलिटेशन नर्सिंग स्किल कोणत्या कोणत्या आपण प्रोव्हाइड करू शकतो. ट्रीटिंग चेंजेस इन द फंक्शन, ॲबिलिटी अँड लाईफस्टाईल पीपल डिलिंग विथ इंजुरी, डिसॅबिलिटी अँड क्रोनिक इलनेस. ओके, त्यानंतर आपण त्यांना प्रॉपरली ट्रीट करायचे. समटाईम्स पीपल विल बी इंज्युअर झाले असेल, ओके, डिसेबल झाले असेल, आपल्याला त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, त्यांना प्रॉपरली फंक्शनॅबिलिटी प्रोव्हाइड करायची. एज्युकेटिंग पेशंट अँड हेल्पिंग देम विथ द ॲडजस्टमेंट
देन सपोर्ट देअर हेल्थ. ओके, त्यांना प्रॉपरली एज्युकेट प्रोव्हाइड करायचे रिलेटेड टू त्यांच्या ॲडजस्टमेंट ज्या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करू शकतात किंवा ॲक्टिव्हिटी ते करू शकतात. सपोर्ट ॲडॅप्टिव्हिटी कॅपेबिलिटी, प्रॉपरली त्यांना ॲडॅप्टिव्ह कॅपेबिलिटी त्यांना सपोर्ट करायची आपल्याला. प्रोव्हाइडिंग होलिस्टिक कॉम्प्रेन्सिव्ह अँड कॉम्प्रेन्सिव्हनेट एंड ऑफ द लाईफ केअर पेशंट विथ लाईफ लिमिटेड कंडिशन. ओके, नंतर आहे रिहॅबिलिटेशन नर्सेस मे बी आयडेंटिफाय by their specialization role and function in their disability. Okay, or rehabilitation. Case management, properly case management. So in this the patient will be suffering from disability. Community health. Okay, properly give to the participation, active participation in rehabilitation center, or person will be disabled. Okay, consultant, properly consulted. Okay, the collect of data properly, history collection. Okay, आणि प्रॉपरली त्या ठिकाणी कन्सल्ट करायचं त्यांना. ओके, नर्स क्लिनिशियन, प्रॉपरली ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची ॲज पर त्यांच्या डिसेबिलिटीनुसार. ओके, त्यानंतर नर्स एज्युकेटर. ओके, नर्स एज्युकेट करणार कोणते कोणते ॲक्टिव्हिटी त्यांनी केली पाहिजेत किंवा कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी त्यांना जॉब प्लेसेस भेटणार. ओके, त्यानंतर रिहॅबिलिटेशन ॲडमिशन लेशन नर्सेस. ओके, प्रॉपरली ॲडमिशन टेक करायचे ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. ओके, रिसर्चर झाले नर्सेसचे रिहॅबिलिटेशन रोल्स. ओके, आता आपण बघणार आहे नर्सेस रोल्स इन रिहॅबिलिटेशन. द नर्स इज इन रिहॅबिलिटेशन वॉज द ओव्हरआर्चिंग theme to emerges the research. The concept of enablement and maintaining independence were seen as extremely important, and participants were aware to the need of encourage resistance to things for themselves. Some participants were aware the range of skills, knowledge, expertise, and compensation. Okay, need for as per the for the rehabilitation of the older people, while other consider that it is did not require any particular skill because rehabilitation was an intrinsic part of the nursing older people. ओके, त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली एज्युकेट करायचे रिलेटेड तर त्यांचे नॉलेज, त्यांची स्किल्स आपल्याला चेक करायची. ओके, त्यांच्या एक्सपेरिमेंट किती, त्यांना एक्सपिरियन्स किती त्या गोष्टीचा. ओके, त्यामध्ये आपल्याला त्यांना बघायचं. ओके, प्रॉपरली आपण एज्युकेट करणार, प्रॉपरली त्यांना आपण गायडन्स करणार. ओके, रोल ऑफ नर्सेस इन रिहॅबिलिटेशन. फर्स्ट वन, द नर्स हू डील विथ द रिहॅबिलिटेशन पेशंट्स are trained to take care of everyday need of the patient. as per त्यांच्या नीडनुसार आपण त्यांना टेक केअर प्रोव्हाइड करायची. सिव्हिअर कंडिशन ऑफ सपोज फिजिकल इंजरी असेल किंवा पर्सन विल बी फाइंड ऑफ डिफिकल्टी टू टेक केअर ऑफ वन सेल्फ, सो देअर इज द नर्स आल हेल्प फॉर द पेशंट. ओके, त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली हेल्प करायची ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. कंडिशन ट्रीटेड ॲज पर द ॲम्प्युटेशन्स असेल किंवा ॲम्प्युटेशन असल्यानंतर आपण कोणते कोणते त्यांना ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करू शकतो किंवा त्यांची कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ब्रेन इंजुरी असेल, समटाईम्स स्पेशली ब्रेन इंजुरी, डिसेबल पर्सन असेल तर आपण त्यांना कोणत्या वेळेला ट्रीटमेंट करू शकतो किंवा त्यांची आपण ॲक्टिव्हिटी कशी करू शकतो. समटाईम्स पेशंट बर्न असेल, ओके, कॉन्ट्रॅक्चर झालेला असेल मसलचा, तर आपण त्यांना कशा वेळेला आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा त्यांना आपण कशा वेळेला ॲक्टिव्हिटी करू शकतो. ओके, कॉम्प्लेक्स वुंड असेल, ओके, ऑन्कोलॉजी पेशंट असेल, स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट असेल, स्ट्रोकचा पेशंट असेल किंवा मल्टीट्रोमा पेशंट असेल किंवा आपण त्यांना कशी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. त्यामध्ये हॉस्पिटल, स्कूल सिस्टम असेल, ऑर्थोपेडिक और स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन असेल किंवा त्यांना पेशंट होम असेल, फिजिकल थेरपी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो, ऑफिस अँड क्लिनिक फिजिशियन. ओके, त्यानंतर नर्सिंग अँड पर्सनल केअर फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये शो केलेले स्ट्रेचर्स. ओके, त्या ठिकाणी त्यांना ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतात. समटाईम्स ओके, डिसेबल पर्सनला प्रॉपरली वॉकिंग असेल, ओके, ॲक्टिव्हिटी असेल किंवा जे पण त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. रिहॅबिलिटेशन सेंटर्स कोणते कोणते असतात? इट इज प्रोव्हाइडिंग बाय व्हरायटी ऑफ सेटिंग इन्क्लुडिंग क्लिनिकल अँड ऑफिस प्रॅक्टिसेस, हॉस्पिटल स्किल केअर, नर्सिंग होम, स्पोर्ट्स मेडिसिन क्लिनिक्स अँड सम हेल्थ मेंटेनन्स ऑर्गनायझेशन्स. सम थेरपी मे होम विजिट, ॲडवाइस ऑन चूसिंग द अप्रोप्रिएट टाईप ऑफ द थेरपी. थेरपिस्ट इज प्रोव्हाइडेड बाय द पेशंट मेडिकल टीम. ओके, त्या ठिकाणी जे पण थेरपिस्ट असतात, फिजिओथेरपिस्ट असतात, ते या ठिकाणी प्रॉपरली त्यांची केअर करतात. ओके, त्यांना ॲक्टिव्हिटी शो करायला लावतात. ओके, त्यांची डेली ॲक्टिव्हिटी ते रुटीनली फॉलो करून त्यांना एक प्रॉपरली एक पर्सन म्हणजे जे की डिसेबल पर्सन आहे त्यांना प्रॉपरली पर्सन, स्किल पर्सन त्या ठिकाणी, ट्रेनिंगफुल पर्सन त्या ठिकाणी त्यांना बनवतात. ओके, समरी ऑफ द रिहॅबिलिटेशन, इट इज इन्क्लुडिंग इन द स्मॉल पार्ट ऑफ द पेशंट फिजिकल सेन्सरी डिफॉर्मिटी असेल
तर त्या ठिकाणी आपण त्यांना कॅपॅबिलिटी बघायची, त्यांच्या कॅपॅबिलिटीनुसार त्यांना आपण ॲक्टिव्हिटी बघायला म्हणजे ॲक्टिव्हिटी करायला द्यायची आहे. ॲज पर त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार आपण त्यांना जॉब प्लेस वगैरे ते देणार. ओके. टाईप्स ऑफ रिहॅबिलिटेशन म्हणजे कोणते असेल, बॅक असेल, नेक असेल, हँड असेल, हिप असेल किंवा नी असेल. ओके. या टाईपचे त्यांना रिहॅबिलिटेशन आपण देऊ शकतो. एज्युकेट करायचं आपल्याला पेशंटला अँड ॲडजस्टमेंट करायचं त्यांचे सपोर्ट ऑफ हेल्थला. ओके. समटाईम्स त्यांना प्रॉपरली केअर आणि प्रॉपरली ट्रीटमेंट आपल्याला प्रोव्हाइड करायची. ओके. ठीक आहे. थँक्यू. आपला आजचा टॉपिक हा संपलेला आहे, रिहॅबिलिटेशन. आपण अगोदर बघितलं होतं केअर ऑफ ॲबल किंवा हँडिकॅप पर्सन किंवा डिफॉर्मिटी पर्सन आपण बघितलं. त्यामध्ये आपण प्रिव्हेन्शन बघितले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी प्रिव्हेन्शन. नंतर येतो आपल्याकडे रिहॅबिलिटेशन. आपण रिहॅबिलिटेशन केअरसुद्धा या ठिकाणी बघितली आहे, कोणत्या टाईपची रिहॅबिलिटेशन आहे. ओके. रोल ऑफ नर्स काय. ओके. या ठिकाणी आपलं रिहॅबिलिटेशन टॉपिक संपलेलं आहे. कोणाला काही डाऊट असेल ते विचारू शकतात. थँक्यू.